ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे अधिक मासातील एकादशी. तुम्हा सर्वांना पद्मिनी कमला एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. पुरुषोत्तम महिन्यात एक विशेष एकादशी येते, जी आपल्याला इतर सर्व एकादशींपेक्षा 1000 पटीने अधिक पुण्य आणि दैवी कृपा प्रदान करते. आणि अशीच एक एकादशी म्हणजे पद्मिनी एकादशी, जी अधिक मासात येते. तिला कमला एकादशी देखील म्हटलं जातं आणि 3 वर्षातून ही एकादशी एकदाच येते, त्यामुळे तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मी तुम्हाला पद्मिनी कमला एकादशीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्रीकृष्ण किंवा ओम महालक्ष्मी नमः किंवा जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. एकदा युधिष्ठिराने भगवान कृष्णांना विचारले, हे केशव, हे जनार्दन, अधिक मासाच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? ही एकादशी पाळण्याची पद्धत काय आहे आणि ती पाळल्याने काय लाभ मिळतात? कृपया हे सर्व सविस्तरपणे स्पष्ट करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, या पवित्र एकादशीचे नाव पद्मिनी एकादशी आहे. जो कोणी दृढपणे या एकादशीचे पालन करतो तो भगवान पद्मनाभाच्या धामात जातो. ही एकादशी पापांचा नाश करण्यासाठी माझ्या इतकी शक्तिशाली असल्याचं म्हटलं जातं. प्राचीन काळी ब्रह्मदेवाने आपला पुत्र नारद मुनी यांना पद्मिनी एकादशीचा महिमा सांगितला. त्यांनी सांगितले की दशमीच्या दिवशी 8 गोष्टींचा त्याग करून उपवास सुरू करावा. एकादशीच्या रात्री जागून भगवंताच्या नावाचा आणि गुणांचा जप करावा. द्वादशीच्या दिवशी वैष्णव आणि ब्राह्मणांना भोजन देऊन उपवास पूर्ण करावा. जे पद्मिनी एकादशीचा उपवास करतात त्यांना निश्चितपणे मोक्ष मिळतो. ही कथा पुढे सांगत भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, तुझ्या जिज्ञासेनुसार मी तुला पद्मिनी एकादशीचे व्रत पाळण्याची पद्धत सांगितली आहे. आता पुलत्स्य मुनीने नारद मुनींना सांगितलेली कथा ऐक. एकदा कार्तवीर्य अर्जुनाने रावणाचा पराभव करून त्याला पकडले. जेव्हा पुलत्स्य मुनीने रावणाला या अवस्थेत पाहिले तेव्हा ते कार्तवीर्य अर्जुनाकडे गेले आणि त्याला सोडून देण्याची विनंती केली. त्या ऋषींच्या विनंतीवरून राजाने त्याला सोडून दिले. ही आश्चर्यकारक घटना ऐकून नारद मुनीने पुलत्स्य मुनींना नम्रपणे विचारले की ज्या रावणाला देवराज इंद्र सुद्धा हरवू शकला नव्हता, त्याला कार्तवीर्य अर्जुनाने कसे हरवले? तेव्हा पुलत्स्य मुनी म्हणाले, हे नारद मुनी, त्रेतायुगात नर्मदेच्या पवित्र तीरावर वसलेली एक वैभवशाली नगरी होती. माहिष्मती, सुवर्णमय राजवाडे, समृद्ध प्रजा आणि धर्माच्या मार्गाने चालणारा राजा, यामुळे त्या नगरीची कीर्ती दूरवर पसरली होती. त्या राज्याचा अधिपती होता राजा कृतवीर्य. तो शूर, न्यायप्रिय आणि प्रजेवर अपार प्रेम करणारा होता. त्याच्या राज्यात कोणीही दुःखी नव्हते. प्रजा त्याला देवासमान मानत होती. परंतु इतके वैभव असूनही राजाच्या मनात एक खोल दुःख होतं. त्याला संतान सुख नव्हतं. अनेक राण्या असूनही राजवाड्यात लेकरांच्या हास्याचा आवाज कधी घुमलाच नव्हता. दिवसेंदिवस राजाची चिंता वाढत होती. माझ्यानंतर या राज्याचा वारस कोण होणार? राजाने अनेक यज्ञ केले, ऋषींचे आशीर्वाद घेतले, देवतांची उपासना केली, पण भाग्य काही प्रसन्न होत नव्हते. त्या सर्व राण्यांमध्ये पद्मिनी नावाची राणी होती. राणी ही राजाच्या सर्वात जवळची होती. ती अत्यंत पतिव्रता, शांत स्वभावाची आणि भगवान विष्णूंची परमभक्त होती. पतीचे दुःख पाहून तिचे हृदय व्याकुळ होत असे. एके दिवशी राजा कृतवीर्याने राज्यसभेत जाहीर केलं, आता मी राज्याचा त्याग करून वनात तप करणार आहे. कदाचित कठोर तपश्चर्येमुळे देव प्रसन्न होतील. हे ऐकून साऱ्या सभेमध्ये शांतता पसरली. राण्या रडू लागल्या, मंत्री हात जोडून विनवणी करू लागले, पण राजा आपल्या निर्णयावरती ठाम होता. पद्मिनी राणीने मात्र स्पष्ट सांगितले, जिथे पती असेल तिथेच मी राहणार. तुम्ही वनात जाणार तर मीही तुमच्यासोबतच येणार. राजाने तिला खूप समजावले, पण तिचा निर्धार हा अढळ होता. दोघांनी राजवैभवाचा त्याग केला आणि वनात जाऊन कठोर तप सुरू केले. वर्षामागून वर्षे लोटली. राजा उपवास, ध्यान आणि जप यात मग्न राहू लागला. पद्मिनी राणीही त्याची सेवा करत तप करत होती. हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर एक दिवस राजाचे शरीर अशक्त होऊन जमिनीवर कोसळले. त्याचे प्राण निघून गेले. पतीचा मृतदेह पाहून पद्मिनी राणी दुःखाने कोसळली.
तिच्या आक्रोशाने संपूर्ण वन भारावून गेले होते. त्याच वेळी महान पतिव्रता अनुसया माता तेथे आल्या. त्यांनी राणीला धीर दिला आणि म्हणाल्या, बाळ, निराश होऊ नकोस. अधिक मासातील पद्मिनी एकादशीचे व्रत कर, जिला आपण कमला एकादशी देखील म्हणतो. भगवान विष्णू तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होतील. अनुसया माताने तिला व्रताची संपूर्ण विधी सांगितली. दशमीपासून संयम पाळणे, एकादशीला निर्जला उपवास करणे, रात्रभर जागरण करून विष्णू नामस्मरण करणे आणि द्वादशीला दानधर्म करणे असा तो कठीण नियम होता. पद्मिनी राणीने अखंड श्रद्धेने व्रत सुरू केले. एकादशीच्या दिवशी तिने नदीत स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली. दिवसभर तिने अन्न पाणी त्यागले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला. रात्रभर ती भजनात तल्लीन राहिली. द्वादशीच्या पहाटे अचानक संपूर्ण वनात दिव्य तेज पसरले. गरुडावर आरूढ होऊन साक्षात भगवान विष्णू तिच्यासमोर प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने पद्मिनी राणी भावविभोर झाली. तिने नम्रतेने प्रार्थना केली, प्रभू, माझ्या पतीला जीवनदान द्या आणि आम्हाला असा पुत्र द्या जो महान धर्मात्मा आणि पराक्रमी असेल. भगवान विष्णू तिच्या भक्तीने प्रसन्न झाले. त्यांनी आशीर्वाद देत सांगितले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझे पती पुन्हा जिवंत होतील आणि तुम्हाला एक अद्वितीय पराक्रमी पुत्र प्राप्त होईल. इतके बोलून भगवानांनी आपल्या करकमलाने राजाच्या शरीराला स्पर्श केला. क्षणात राजाने डोळे उघडले. पद्मिनी राणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. राजा कृतवीर्याने भगवान विष्णूंच्या चरणी कृतज्ञतेने मस्तक ठेवले. दोघेही आनंदाने महिष्मती नगरीत परतले. काही काळानंतर पद्मिनी राणीला पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या तेजस्वी बालकाचे नाव ठेवण्यात आले कार्तवीर्य अर्जुन. पुढे हाच कार्तवीर्य अर्जुन सहस्र अर्जुन म्हणून प्रसिद्ध झाला. भगवानांच्या वरदानामुळे त्याला 1000 भुजा प्राप्त झाल्या होत्या. तो अतिशय बलवान आणि विजयी राजा बनला. पण कालांतराने त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्याने ऋषींचा अपमान करायला सुरुवात केली. एकदा त्याने जमदग्नी ऋषींच्या आश्रमातील कामधेनू गाय बळजबरीने नेली. ही गोष्ट समजताच भगवान परशुराम क्रोधित झाले. त्यांनी सहस्र अर्जुनाला युद्धासाठी आव्हान दिले. भयंकर युद्धानंतर भगवान परशुरामाने आपल्या परशुने सहस्र अर्जुनाचा वध केला. अशा प्रकारे भगवान विष्णूने दिलेले वचन पूर्ण झाले. या कथेतून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. भक्तीमध्ये अपार शक्ती असते, पतिव्रतेचे सामर्थ्य महान असते आणि अहंकाराचा शेवट नेहमी विनाशातच होतो. अधिक मासातील पद्मिनी एकादशीचे व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. श्रद्धेने केलेल्या या व्रतामुळे मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती देखील प्राप्त होते. आता आपण अधिक मासामध्ये केल्या जाणाऱ्या दानाची कथा बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. माता लक्ष्मीने एक प्रश्न विचारला, स्वामी, या अधिक मासात ज्या ब्राह्मणास दान द्यायचे तो ब्राह्मण सत्पात्री असावा हे खरे, पण सत्पात्र ब्राह्मण नेमका कोण ते आपण मला सांगा. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, हे प्रिय, जो जप तप करणारा आहे, जो ज्ञानी, अभ्यासक, विद्वान, निरंकारी, शांत, सज्जन, अल्पसंतुष्ट आहे, जो निस्वार्थी, निर्लोभी आहे, जो षटकर्मे उत्तम प्रकारे आचरणात आणणारा आहे, असा जो ब्रह्मज्ञाता तो खरा सत्पात्र ब्राह्मण होय. देवी, आता पात्र ब्राह्मण कोण? तर तप करणारा, ज्ञानी, विद्वान आणि वेदशास्त्र प्रवक्ता असे त्याचेही 3 प्रकार गुणावरून ठरत असतात. सच्चिलता, सत्य भाषण, शुद्ध हरिभक्त, शुद्ध सात्विक आणि शाकाहारी, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण निवडून पारखून त्यात जर दान दिले तरच त्या दानाचे उत्तम फळ प्राप्त होते. साधू संत आणि सज्जनाच्या भेटीने, सत्संगाने, सहवासाने मानवी मनोवृत्ती पालटतात. सुयोग्य असे वैचारिक परिवर्तन हे अशा साधू संत भेटू जाता घडून येते. एका सुयोग्य अशा ब्राह्मणाच्या यथोचित पूजनाने, त्याची सेवा केल्याने त्रैलोक्य पूजनाचे पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणाचे धन हे कधीही चोरून वा अन्यायाने हिरावून घेऊ नये. तसे केल्यास पाप लागते. ज्याप्रमाणे मी ब्राह्मणास नित्य पूज्य आणि वंदनीय मानतो, त्याप्रमाणे सर्वांनीच विप्रजनांचा सदैव आदर करावा. हे देवी, ज्याप्रमाणे आपण दान करताना तो ब्राह्मण हा सत्पात्र आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे, तसेच आपण ज्या वस्तूचे दान करतो किंवा करणार असू तिच्याबाबत सुद्धा फार दक्ष राहावे लागते. नाहीतर मृगराजाप्रमाणे दान करू नये. जर त्यात चूक झाली
तर पुण्याबरोबर पदरी पापही पडते. त्या चुकीची शिक्षाही भोगावी लागते. काय दानातील चुकीची शिक्षा कोणाला? त्या नृगराजाला झाली का आणि कशासाठी? लक्ष्मी मातेने मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती तशी विचारणा केली. त्यावर विष्णू भगवान म्हणाले, हो देवी, हो, अगं अशी उतावे होऊ नकोस. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची ज्यातून उत्तरे मिळतील अशी त्या नृगराजाची कथा सांगतो ना, तू ती नीट शांतपणे ऐकून घे. फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी त्या द्वापार युगात नृग नावाचा पुण्यवान, सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेला. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावरती कृपा व्हावी, आपल्या हातून दांधर घडावा, पदरी पुण्य जोडले जावे, यासाठी तो नृग राजा अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजाने हे असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्य पदरी गोळा केलं होतं. एका अधिक मासामध्ये मात्र काय झाले की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या नृग राजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजा शुभ आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला. त्याने ती राजाने दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री दावे तोडून जी सरळ पळत गेली ती नृग राजाच्या गोशाळेतच. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून एक गाय दान केली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच दावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे, ही गाय राजाने मला काल दानात दिली होती, ती रात्रीत माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस, तूच माझी ही गाय चोरलीस, चल गप्प गुमान माझी गाय मला दे. असे म्हणून तो पहिला ब्राह्मण त्या दुसऱ्या ब्राह्मणासोबत भांडू लागला. तो म्हणाला, अरे मी तुझी गाय का चोरू? राजाने ही गाय मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे, ती माझी गाय आहे, मी काही तुझी गाय चोरलेली नाही. चल जा, मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरी तुमरी आणि शेवटी मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि आज राजाने जी गाय दान केली ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना आणि त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर नृग राजाच्या हे लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असेही सांगून पाहिले, पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनाच. तेव्हा त्या रागवलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस, तू माझा अवमान केलास, तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या नृग राजाला पुढचा जन्म मिळाला, तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला. म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी जोडलेल्या पुण्याईचे त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मी देवीने काळजीच्या स्वरात विचारले. त्यावर नारायण म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नियतीचा न्याय आहे. ज्याप्रमाणे दानातली मिळालेली शिक्षा मी तुला सांगितली, आता त्याच पुण्याईने उद्धार कसा झाला ते एक दिवस भगवान श्रीकृष्णांची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे नृग राजा हा सरडा होऊन पडला होता. मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्याची दया आली. मुलांनी दर्याद वृत्तीने त्या सरड्यास विहिरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झालं नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला. तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, आत अधिक मासात गोदान पुण्यपत्री जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजा नृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हाताने त्या विहिरी बाहेर काढला. प्रभूंच्या पुण्य पावन हस्तस्पर्शाने नृग राजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य देह धारण करून श्रीकृष्णास विनम्र भावे वंदन करून तो नृग राजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. अधिक मासातील दीप प्रज्वलनाचे आणि दीपदानाचे महत्व लक्ष्मीस सांगताना भगवान विष्णू सांगतात, हे प्राणप्रिय, या मासात देव्हारा, मंदिरे, नदीचे घाट अशा ठिकाणी लहान मोठे असंख्य दीप लावून तो परिसर प्रकाशमान करणे याला मोठे महत्व आहे. हे दिवे त्याच्या वाती तो किती दिवस तेवत ठेवायचा या संदर्भात शास्त्र असे सांगते की अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून असे दीप लावण्यास प्रारंभ करावा. दीप लावण्यापूर्वी मंगल स्नान करावे. उष्ण पाण्याने स्नान केल्यास जर एकपट पुण्य लाभत असेल तर तेच स्नान थंड पाण्याने केले तर दुप्पट फळ लाभते. विहिरीच्या पाण्याचे स्नान चौपट तर मोठ्या वापीच्या पाण्याचे स्नान
8 पटीने पुण्य देते. जर झऱ्याच्या पाण्याचे स्नान केले तर त्याच्या 10 पट, नदीच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 पट आणि त्या पुण्याच्या 10 पट स्नान हे महानदीच्या पाण्याने स्नान केले असता प्राप्त होते. अधिक मासातील स्नान करत असताना पवित्र अशा नद्यांच्या नावाचा उच्चार करावा. आपण जणू काही त्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करतो आहोत अशी कल्पना करावी. अधिक मासातील असे पवित्र स्नान घडले तर 7 जन्मातल्या पापांचा क्षय होतो. सप्ताहभर असे स्नान केले तर दश, 15 दिवस केले तर शत आणि जर संपूर्ण महिनाभर असे पवित्र स्नान केले तर सहस्र जन्मातील पापे दूर होतात, नष्ट होतात. तसेच या महिन्यात दीप लावणे, दीप प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे. मग लक्ष्मी देवीने त्यांना असा प्रश्न केला की स्वामी, अधिक मासात दीप प्रज्वलनाचे व्रत करण्याचे महत्त्व, त्याचे फळ हे तुम्ही मला सांगितले. त्या संदर्भात माझी अजून एक शंका आहे, ती अशी की ज्याने असे व्रत केले वा करेल त्यास त्याचे उत्तम फळ हे तर मिळणारच, पण जर कोणी दृष्ट बुद्धीने असा एखाद्याने लावलेला दीप मुद्दाम भिजवला, शांत केला तर काय होते? त्यावर नारायण तिला सांगू लागले, हे देवी, पूर्वी मथुरा नगरीमध्ये एक शाकली नावाचा धार्मिक सज्जन आणि ईश्वरनिष्ठ असा ब्राह्मण राहत होता. त्याला 2 भार्या होत्या. थोरलीचं नाव विमला तर धाकटीचं नाव सुशीला. पुढे एकदा काय झालं, असाच पुण्यकारक अधिक मास आला. सुशीलेने यमुनेवर स्नानास गेले असता तिथे अधिक मास पर्वणी साधून अनेक सश्रद्ध भाविक स्त्री पुरुषांना स्नानास आलेले पाहिले. घरी येताच तिने आपल्या पतीकडे तो विषय काढला. त्यावर शाकलीने तिला अधिक मासातील स्नान आणि दीप प्रज्वलन, दीपदान याचे महत्त्व सांगितले. तेव्हा सुशीलेने आपल्या पतीकडे स्नानाबरोबर अधिक मासानिमित्ताने दीप लावण्याचा संकल्प केला. पुढे रोज सकाळी उठून लवकर स्नानात जावे, पती सेवा करावी, घरातील कामे धामे करावीत, दीपपूजा करावी, सकाळ संध्याकाळ अखंड दीप तेवत राहावा म्हणून त्याची नीट तेलवात करायची. याचा नेम चालू झाला. विमलाने सुशीलेला असे दीप लावण्याचे व्रत करताना पाहिले. आता तिला एकटीलाच याचे फळ मिळणार. तिचे मन सवती मत्सराने जळायला लागले. तिने असा विचार केला की आपण जर तिच्या व्रतात मोडता घातला, लावलेला दीप भिजवला तर आपोआप तिचे व्रतही मोडेल आणि तिला त्याचे पापही लागेल. असा विचार करून तिने नाना प्रयत्न करण्यास सुरुवात केली. बिचारी सुशीला जरा का इकडे तिकडे गेले की विमला कधी फुंकर घालून, कधी दिव्याची वात मागे ओढून, तर कधी यानं त्या कारणाने त्या लावलेल्या दिव्यातील तेल सांडून तो लावलेला दिवा मुद्दाम भिजवत असे. हे असे झाले तरी हा सारा प्रकार विमला करत असेल असे कधीच सुशीलेच्या मनात यायचे नाही. ती आपले तसे काही घडेल तर देवासमोर जायची, चुकले मागले क्षमा कर अशी प्रार्थना करायची आणि पुन्हा तो विझवलेला किंवा शांत झालेला दिवा पुन्हा प्रज्वलित करायची. विमलचे प्रत्येक प्रयत्न तिने शांती राखून मोडून काढले. होता होता तिची अधिक मासातील दीप लावण्याची ती व्रतपूजा शेवटास आली. त्या दिवशी तिने या दीपाबरोबरच आणखी काही तांब्याचे दिवे व्रत सांगतेच्या निमित्ताने पुरुषोत्तम रूपी ब्राह्मणांना दान दिले. त्यांनी सुशीलेस तोंड भरून उत्तम आशीर्वाद दिले. या व्रत सांगतेने सुशीलेस ऐहिक व परलौकिक अशा दोन्ही ठिकाणच्या सुखांचा लाभ झाला. पण दृष्ट बुद्धीने, सवती मत्सराने दीपपूजेत सतत अडथळा आणणाऱ्या, दीप भिजवणाऱ्या विमलेस पुत्रनिधनाचे दुःख, अंधत्व, नरक यातना इतकेच नव्हे तर पुढेही अनेक हलक्या व नीच जाती कुळात योनीत जन्म घ्यावे लागले. म्हणून आपण अधिक मासामध्ये दीप प्रज्वलित जरूर करावे. तसेच नदी तीरावर दीप प्रज्वलित करणे याला देखील खूप महत्त्व आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.